नमस्कार. काय म्हणताय मंडळी? आज काय स्पेशल? आज आहे आपल्याकडे मटार वडी. कोथिंबीर वडी नाही, मटार वडी. हो, अगदी कोथिंबीर वडी इतकीच खुसखुशीत. म्हणायला गेलं तर कोथिंबीर वडीपेक्षा पण टेस्टला एकदम भारी लागते. आणि ही जी मटार वडी आहे, ही मटार वडी केल्यानंतर तुम्ही बघाल की त्याला जे लेयर्स आहेत ते अगदी शंकरपाळ्यासारख्या लेयर्स तयार होतात. चला जाऊयात किचन मध्ये आणि रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मटार घेतलेले आहेत. साधारण 1 कप भर मटार आहेत आणि खळखळ उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत. मटार शिजवत असताना त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे. आता हे जे मटार आहेत ते शिजले की नाही बघण्यासाठी एका चिमटीमध्ये एक मटारचा दाणा दाबून बघायचा आहे. त्यातनं जर आतली बी बाहेर पडली तर समजायचं आपला मटार हा शिजून झालेला आहे. आता छान चाळणीमध्ये ते गाळून घ्यायचंय पाणी. त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाहीये आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते थोडेसे छान बारीक करून घ्यायचे. अगदी पेस्ट नाही पण थोडे जाडसर वाटून घ्यायचे. त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा आल्याचा तुकडा आणि 3-4 हिरव्या मिरच्या आपल्याला घालायच्या आहेत. हिरवी मिरची ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही ते घालू शकतात. तुम्ही बघू शकता थोडं जाडसर ते छान आपण वाटून घेतलेलं आहे. आता हे सगळं छान एका भांड्यात काढायचं आहे, पसरट भांड्यात काढायचं आहे. त्यामध्ये थोडं ज्वारीचं पीठ, थोडं तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, शिवाय थोडीशी अगदी कणिक घालायची आहे आणि हो आठवणीने 2 चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला त्यामध्ये घालायचंय. हे सगळं घातल्यानंतर पिठं घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची आहे, थोडी कसुरी मेथी सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आहे, कारण कसुरी मेथीचा वास या वड्यांना खूप छान येतो. आता ही सगळी पिठं आणि हे सगळं घातल्यानंतर आता मसाले आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले आपण त्याच्यामध्ये हळद घालणार आहोत. हळदीनंतर त्यामध्ये धना-जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट घालायचंय. आणि हो आठवणीने जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळं मीठ, आणि काळं मीठ नसेल तर त्यामध्ये तुम्ही चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाल्याने त्याला खूप छान चव येते. मिरची घातली आहे त्या अंदाजाने आपल्याला यामध्ये तिखट घालायचं आहे. आणि ओवा जो आहे तो हातावर थोडासा क्रश करायचा आहे आणि मग त्यामध्ये घालायचा आहे, कारण क्रश केलेल्या ओव्याचा खूप छान सुवास आपल्या वड्यांना यामध्ये लागणार आहे. आता आपल्याला मोहन टाकायचं आहे. मोहन म्हणजे 1-3-4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि ते चेक करण्यासाठी थोडंसं पीठ त्यामध्ये घालून बघणार आहोत. जर पीठ थोडंसं असं तळल्यासारखं झालं तर समजायचं आपलं मोहन तयार आहे. आणि त्या पिठामध्ये मोहन घालायचे आणि हाताने छान थोडं कोमट झाल्यानंतर एकसारखं सगळीकडे छान पसरवून घ्यायचंय. आता भिजवताना अगदी थोडंसं म्हणजे 2 ते 3 चमचे पाणी टाकत आपल्याला त्याचा एक छान गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता त्याचा एक छान गोळा आपण मळून घेतलेला आहे. आता एक छोटी ट्रिक सांगते तुम्हाला की ताटाला किंवा भांड्याला तेल लावून वडी न थापता आपण केकला ज्याप्रमाणे बटर पेपर लावतो तसा बटर पेपर यामध्ये आपल्याला लावायचा आहे तेल लावून. पण जर बटर पेपर नसेल तर साधा कोरा कागद असतो की ज्यावर लाइनिंग नाहीये किंवा लिहिलेलं नाहीये, असा कोरा कागद घेऊन तुम्ही डब्याला आधी तेल लावायचंय, गोल कापून तो कोरा कागद त्यावर लावायचा आणि पुन्हा त्यावर तेल लावायचंय आणि मग त्यावर तुम्ही वडी थापू शकतात. तर वडी थापण्याची ही जी ट्रिक आहे तीच तुम्ही केकला सुद्धा वापरली तर ती उपयोगाला येणार आहे. आणि मग सगळ्यात शेवटी वरती त्याला तीळ थापायची. तीळ छान वर वड्यांना दिसली की ती खूप जास्त खुसखुशीत लागते आणि तीळ पण तळल्या जाते. आता एक साधारण 20 मिनिटं शिट्टी काढून कुकरमध्ये या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. आता 20 मिनिटं झालेली आहेत. इतका सुंदर सुवास या वड्यांचा येतोय. झाकण उघडलंय आपण, तुम्ही बघू शकता खूप छान वाफवलेले आहेत आणि तीळ सुद्धा छान त्याला अजून छान दिसते. आपली वडी तिळीमुळे ना एकदम खुलून दिसते. आता साईडनी थोड्या सुरीने कडा मोकळ्या करायच्या आहे. कडा मोकळ्या केल्याबरोबर जर तुम्ही तो डबा ताटामध्ये उलटा केलात ना तर खूप छान ढोकळ्याप्रमाणे या वड्यांचा अख्खा गोल खाली पडेल. आणि अलगद हाताने त्याला जो लावलेला कागद आहे तो आपण काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता कागद काढल्यानंतर त्या वडीचा अजिबात कुठेही तुकडा पडलेला नाही आणि कागद सुद्धा अलगद निघालेला आहे. आणि छान त्या वड्या आता सुंदर चौकोनी आकारात आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता वडी खूप छान शिजलेली आणि त्याला थोडे लेयर्स पण पडलेले आहेत. आता छान तेल गरम करायचंय आणि या वड्या आपल्याला मस्त खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत. तेल तापलं की नाही हे बघण्यासाठी आपण काय करणार आहोत, छोटासा तुकडा कढईमध्ये टाकून बघायचा आहे. लगेच तुम्हाला लक्षात येईल की तेल तापलंय की नाही. आणि हो, वडी तळताना तिळाची बाजू जी आहे ती वरच्या बाजूला ठेवायची आणि छान खालच्या बाजूनी खरपूस तळल्या गेली की मग वडी आपल्याला पलटायची आहे. यामुळे काय होणार आहे, तुमची वडी खालून वरून आणि साईडने खूप छान तळल्या जाणार आहे आणि जास्त खुसखुशीत होणार आहे. तुम्ही बघू शकता त्याला छान शंकरपाळ्यांसारखे लेयर्स आलेले आहेत. शिवाय तीळ सुद्धा छान त्यावरची तळल्या गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या या मटारच्या वड्या तयार झालेल्या आहेत. या ज्या मटारच्या वड्या आहेत या चवीला खूप सुंदर लागतात. त्यामुळे वड्या या नक्की करून बघा. घरामध्ये तुमच्या लहान मुलांना, घरातल्या मोठ्यांना या वड्या खूप खूप आवडतील. आणि हो, वडी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.